नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि पवित्र शक्तिपीठ असलेल्या मा सप्तशृंगी देवीची अद्भुत कथा. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे 7 पर्वतांच्या कुशीत वसलेले हे देवीचे स्थान सप्तशृंगीगड म्हणून ओळखले जाते. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे पर्वतांची शिखरे. 7 डोंगरांनी वेढलेले हे स्थान भक्तांसाठी श्रद्धेचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. पुराणांनुसार मा सप्तशृंगी ही आदिशक्ती दुर्गा मातेचे रूप आहे. असे सांगितले जाते की महिषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचार सुरू केले होते. देव, ऋषी आणि सामान्य लोक त्याच्या त्रासामुळे भयभीत झाले होते. तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती एकवटून देवीची निर्मिती केली. त्या दिव्य शक्तीतून प्रकट झाली मा दुर्गा. देवीने महिषासुरासोबत भीषण युद्ध केले. अनेक दिवस चाललेल्या या युद्धानंतर देवीने आपल्या त्रिशूलाने महिषासुराचा वध केला आणि धर्माचे रक्षण केले. असे मानले जाते की युद्धानंतर देवी सप्तशृंगी पर्वतावर येऊन विराजमान झाली. मा सप्तशृंगी देवीची मूर्ती अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे. देवीला 18 हात आहेत आणि प्रत्येक हातात वेगवेगळी अस्त्रे आहेत. ही अस्त्रे शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जातात. देवीच्या मुखावर करुणा आणि सामर्थ्य यांचे सुंदर मिश्रण दिसून येते. लोककथेनुसार एकदा एका गुराख्याला या पर्वतावरून तेजस्वी प्रकाश दिसला. तो जवळ गेला असता त्याला देवीची स्वयंभू मूर्ती दिसली. त्यानंतर येथे देवीचे मंदिर बांधण्यात आले आणि हळूहळू हे स्थान संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनले. नवरात्रोत्सवात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्त देवीसमोर नारळ, फुले आणि ओटी अर्पण करतात. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मा सप्तशृंगी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि संकटांपासून संरक्षण देते. या गडावर जाण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. पण भक्तांच्या मनात देवीप्रती असलेली श्रद्धा त्यांना सर्व थकवा विसरायला लावते. जय मा सप्तशृंगी चा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकतो. मित्रांनो, मा सप्तशृंगी देवीची ही कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि धर्माच्या रक्षणासाठी शक्ती आणि श्रद्धा दोन्ही आवश्यक आहेत. संकट कितीही मोठे असले तरी देवीवरचा विश्वास आपल्याला नेहमी धैर्य देतो. जय मा